बीडमध्ये मध्यरात्री दाराची कडी वाजली. दरवाजा उघडताच बाहेर संपूर्ण घराला असं डोकं हैराण करणारा प्रकार. देशभरात खळबळ, पोलीसही घाबरले. इतका भयंकर प्रकार प्रश्नच पडला, हे नेमकं घडलं तरी काय? बीड जिल्ह्यात मध्यरात्री 12-12:15च्या सुमारास सगळं गाव अंधारात बुडालेलं. थंडी एवढी की दारावरच्या कडीवर जरी हात गेला असता तरी आवाजही लांबवर पोहोचला असता. आणि त्या शांततेत एक घर, संपूर्ण कुटुंब खोल झोपेत. अचानक दाराची कडी हळूच वाजते. टक टक टक. घरातील एक जण दचकून जागा होतो. त्याला वाटतं कुणीतरी चुकून आलं असेल की वारा असेल. पण आवाज पुन्हा येतो, यावेळी जरा जोरात. टक टक टक. त्याच्या अंगावर काटा उभा राहतो. घराबाहेर कोणीच नसावं अशा वेळी, आणि तरीही दारावर विचित्र हालचाल सुरू. तो सावधपणे उठतो. शेजारी झोपलेल्यांकडे पाहतो. कोणीही जागं नाही. बाहेरून कडीला धक्का बसू लागतो. आवाज वाढतो, जणू कुणीतरी आत येण्यासाठी उतावीळ झालेलं. काही सेकंदासाठी तो थांबतो. धडधड वाढते. शांततेत त्याला स्वतःचाच श्वासही ऐकू येत असतो. तो धीर करून दाराजवळ जातो. कडीवर हात ठेवतो. आवाज थांबलेला, आणि तरीही बाहेर कोणीतरी उभं असल्याची पक्की जाणीव. एक दीर्घ श्वास, आणि दार उघडताच त्याच्या डोळ्यासमोर जे दृश्य उभं राहतं त्याने त्याच्या आयुष्यभरात पाहिलेलं नसतं. दारासमोर उभे 1-2 नव्हे तर 8 ते 10 लोकांचा काळा गट. चेहऱ्यावर कापड, हातात लोखंडी रॉड आणि काठ्या, डोळ्यात अशी रग जणू त्यांना कोणाचीही पर्वा नाही. घरातील माणूस एक पाऊलही मागे घेण्याआधी ते घरात शिरतात. क्षणात भीतीचं वादळ, महिलांना ढकलून देणं, किंचाळण्याचे आवाज, जोरात फेकाफेक, सामानाची धामधूम. आतल्या खोल्यांमध्ये दिवा लागतो आणि कथा आणखी भयंकर वळण घेते. दरोडेखोर जणू आधीपासूनच बघून आले तसं. कोण कुठं झोपलंय, घरात काय काय आहे, कुठल्या खोलीत काय ठेवलेलं आहे, सगळं त्यांना ठाऊक. महिलांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिने खेचून घेतले जातात. कुणी ओरडतं, कुणी विनवणी करतं, पण ते ऐकायला तयार नाही. तेव्हाच घरातील एक पुरुष उठून प्रतिकार करतो. बस, आता पुरे. पण त्या क्षणीच 2 दरोडेखोर त्याच्यावर तुटून पडतात. काठीनं जबर मारहाण. डोकं, पाठ, खांदे, कुठेही दया नाही. तो जमिनीवर कोसळतो, पण थांबत नाही. तो पुन्हा उभा राहून दरोडेखोरांना अडवण्याचा प्रयत्न करतो. घरात गोंधळ. काही सेकंदात 3ही जण, तो पत्नी आणि वृद्ध आई, यांना गंभीर दुखापत करतो. दरोडेखोरांनी घरात सापडेल ते सगळं चोख केलं. दागिने, रोख रक्कम, घरातील मौल्यवान वस्तू, एकही संधी न सोडता. आणि जशी त्या आत शिरले तशी शांतपणे रस्त्याच्या अंधारात गायब होतात. काही क्षणांसाठी घरात पसरते निसर्गासारखी शांतता. फक्त धापा आणि वेदनेचे आवाज. शेजारील घरांना आवाज ऐकू येतो. लोक पळत येतात. कोणी पाण्याची बॉटली देतो, कोणी जखमींना उचलून घेतो, कोणी फोनवर पोलिसांना कळवतो. त्या रात्री बीड जिल्ह्यातील तो परिसर हादरून जातो, जणू काहीतरी अघटित घडल्यासारखं. दरम्यान पोलिसांची जीप वाऱ्यासारखी पोहोचते. श्वान पथक बोलावलं जातं. डॉग स्क्वॉड घराच्या परिसरात फिरायला सुरुवात करतं. दरोडेखोरांची पावलं कुठे वळली हे पाहण्यासाठी पोलीस प्रत्येक चौरस्त्यावर चौकशी सुरू करतात. पोलिसांच्या चेहऱ्यावरही गंभीरता. इतका भीषण दरोडा, तेही एका वेळी एवढ्या लोकांचा योजनेसह. कोण होते हे लोक? पहाटेपर्यंत तपास सुरू. पुरावे जुळवले जातात. जखमींवर रुग्णालयात उपचार सुटू, आणि शेवटी घटनेचं सत्य जसं जसं बाहेर येत जातं तसं तसं एकच धक्का. या घरावरचा हल्ला पूर्णपणे नियोजित होता. दरोडेखोरांना माहीत होतं की घरात कोण आहे, कुठे दागिने आहेत, कधी प्रतिकार कमी असेल. पोलीस अजूनही तपास करत आहेत, पण ती रात्र त्या कुटुंबासाठी आणि संपूर्ण परिसरासाठी कधीही विसरण्यासारखी नव्हती. कारण बीडमध्ये मध्यरात्री दाराची कडी वाजली आणि दरवाजा उघडताच संपूर्ण घराला आयुष्यभर विसरू न येणारा भयानक प्रसंग दिसला.